ज्यांनी आपल्याला घडवलं, ज्यांच्यामुळे आपल्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाला, ते म्हणजे आपले गुरु. आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. आपल्या गुरूंचा सन्मान करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. आपली आई, आजी कशी गुरुपौर्णिमा साजरी करायची आणि आजची सर्वसमावेशक तरुण पिढी आणि स्वतः आपण कशा पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी करतो, ते सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. नमस्कार, मी रेणुका पाथरकर. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. माझ्या चॅनलचं नाव आहे मी स्मार्ट होममेकर 24/7. आज जर समजा आपण एखाद्या कार्यक्रमात किंवा गुरुपौर्णिमेच्याच कार्यक्रमात जर लहान मोठे सगळे मिळून 100 जण असतील आणि त्यांना सगळ्यांना प्रश्न विचारला की तुमचे गुरु कोण, तर त्याच्यापैकी जवळपास 80 जण वेगवेगळे उत्तर देतील आणि 20 लोक जे असे असतील जे एकसारखे उत्तर देतील. याचं कारण पण तसंच आहे. पूर्वी कसं असायचं की जे आश्रमात किंवा मठात राहायचे ना, त्यांनाच गुरु मानलं जायचं. पण आता त्या ऋषीमुनींबरोबरच आजची तरुण पिढी आणि आजचे लोक हे ज्यांच्या विचारांमुळे, ज्यांच्या बोलण्यामुळे आपल्याला प्रेरणा मिळाली किंवा आयुष्यात बदल झाले, चांगले बदल झाले, त्या लोकांनासुद्धा गुरु मानतात. प्रेरणादायी वक्ते, धार्मिक वक्ते, आध्यात्मिक वक्ते यांनासुद्धा ते गुरु मानतात. आजकालच्या ताणतणावाच्या काळामध्ये ज्यांच्या बोलण्यामुळे आपल्याला मनात शांती तर मिळतेच, पण आपल्या समस्यांवर मार्ग पण सुचतात किंवा त्यांच्या बोलण्यामुळे मार्ग निघतात, असे सुद्धा आपले गुरुच आहेत. आणि हा फरक माहिती आहे मला सोशल मीडियाच्या स्टेटसवरनं समजला. पहा ना, आता गुरुपौर्णिमा आली की प्रत्येकजण स्टेटस ठेवेल. पहिल्या गुरु माझे आईवडील, दुसरे गुरु माझे शिक्षक, तिसरे गुरु म्हणजे माझा समाज आजूबाजूचा, ज्यांच्यामुळे मला शिकायला मिळतं. नंतर अनुभव, नंतर आजूबाजूचे लोक ज्यांच्यामुळे आपण घडत जातो. असे हे जे वेगवेगळे विचार आहे ना, ते गुरुपौर्णिमेला येतात. पहिले हा असा बदल नव्हता. पहिले सोशल मीडिया पण नव्हते, तर आपली गुरुपौर्णिमा पण पहिले वेगळ्या पद्धतीने साजरी व्हायची. कारण काही वर्षापूर्वीचं अजूनही छान आठवतं की आपली आई, आजी गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची. त्या दिवशी गुरूंचा फोटो असायचा, समोर काढलेला असायचा, त्याची पूजा करायची, गंध, अक्षत, फूल वाहून. नंतर शिराचा नैवेद्य दाखवला जायचा आणि तेव्हा घरातली मंडळी विचारायची की आज काय आहे म्हणून विशेष. तर सांगितलं जायचं की आज गुरुपौर्णिमा आहे आणि आमच्या गुरूंना आम्ही नैवेद्य दाखवला आहे. तसंच त्या दिवशी आपली आई, आजी ते थोडासा जप पण करायचे, आपल्या गुरूंचा जपमाळ घेऊन. बस एवढंच स्वरूप होतं गुरुपौर्णिमेचं. आणि आजच्या काळात आजची तरुण पिढी आणि सोशल मीडियामुळे बदललेले आपण, ह्यांच्या सर्वांमुळे गुरु या शब्दांकडे किंवा गुरुपौर्णिमा या शब्दाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदललेला आहे. सगळं आपण एक वेगळं छान अनुभवतो आहे. मोठं स्वरूप झालेलं आहे गुरुपौर्णिमेचं. तसंच मोठ्या मंदिरांमध्ये सुद्धा आता गुरुपौर्णिमेचा उत्सव खूप मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. तसंच हॉल घेऊनसुद्धा भजनी मंडळ किंवा कीर्तन, भजन या प्रकारचे सगळे कार्यक्रम हे केले जातात. महिला वर्गसुद्धा एकाच प्रकारच्या किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या नेसून त्यात सहभागी होतात आणि हा कार्यक्रम, हा उत्सव छान साजरा केला जातो. बरं, तुम्हाला हे माहिती आहे की गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असं पण का म्हणतात? तर या दिवशी महर्षी व्यास ऋषी यांचा जन्म झाला, ज्यांनी 18 पुराणे, जे अथांग एक वेद होता, त्याचे 4 भाग सुटसुटीत केले लोकांना समजण्यासाठी. आणि श्रीमद भागवत आणि महाभारत यासारख्या ग्रंथांचे लेखन केले आणि खूप मोठा ज्ञानाचा खजिना लोकांसाठी उपलब्ध करून दिला. म्हणून त्यांना जगद्गुरू किंवा व्यास महर्षी असं सुद्धा म्हणतात. आणि त्याच निमित्ताने व्यास पौर्णिमेला, त्यांच्या जन्मतिथीला गुरुपौर्णिमा असं नाव दिलेलं आहे. याच दिवशी महर्षी व्यासांनी आपल्या शिष्यांना आणि ऋषीमुनींना ब्रह्मसूत्राचे ज्ञान देण्यास सुरुवात केली आणि त्याची कृतज्ञता म्हणून ऋषीमुनींनी सुद्धा त्यांचे गुरु म्हणून पूजन केले आणि त्या दिवशीपासून गुरुपौर्णिमा साजरी करण्याची प्रथा पडली. तसंच महर्षी वेदव्यास ऋषी हे जगातील सर्व गुरूंचे प्रतिनिधित्व करतात. म्हणजे त्या दिवशी गुरूंबद्दल आदर व्यक्त करणे, सन्मान व्यक्त करणे हे गुरुपौर्णिमेच्या दिवशी केलं जातं. म्हणूनच त्याला व्यास पौर्णिमा असे सुद्धा म्हणतात. बरं, आजच्या तरुण पिढीतील काही जण असे पण आहेत जे गुगल, ChatGPT, जेमिनाय यांचेसुद्धा जाहीररित्या आभार मानून कृतज्ञता व्यक्त करतात. बघा ना, आजकाल जर सगळ्यात जवळचं कोणी माहिती देणारं किंवा माहिती पुरवणारं असेल तर ते गुगल किंवा ChatGPT. तर याचेसुद्धा सोशल मीडियाद्वारे ते आभार व्यक्त करतात गुरु म्हणून.
बरं, एक गंमत अजून अशी आहे की आपल्या रोजच्या आयुष्यात जे लोक भेटतात त्यांच्या चांगल्या वागणुकीमुळे नाहीत तर नकारात्मक वागणुकीमुळे सुद्धा आपण बरंच काही शिकतो, बरंच काही ते आपल्याला शिकवून जातात. त्यांच्याबद्दल सुद्धा आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे मनातल्या मनात आणि आभारही मानले पाहिजे, कारण त्यांच्यामुळे आपण प्रगतीसुद्धा करतो काही वेळेला. एका अर्थाने ते आपले गुरुच असतात, कारण आपल्या प्रगतीमध्ये खूप मोठा वाटा त्यांचासुद्धा असतो. तसंच अजून एक, आजच्या भाषेत गुरूंना मेंटॉरसुद्धा म्हणतात, जे करिअर, बिझनेस आणि वैयक्तिक आयुष्यात योग्य मार्गदर्शन आणि सल्लेसुद्धा देतात. तर आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आजच्या व्हिडिओची टिप्स अशी आहे की आपल्या आयुष्यात एक गुरु असणं आवश्यक असतं, कारण गुरु आपल्यामधील ज्ञानाला, मेहनतीला, कष्टाला पैलू पाडण्याचे काम गुरु करतात. तसंच योग्य दिशा दाखवण्याचं काम गुरु करतात. अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचं काम गुरु करत असतात. तसंच गुरु हे एका GPS सारखे असतात. आजच्या भाषेत सांगायचं तर ते रस्ता चुकल्यावर ओरडण्यापेक्षा आपल्याला मार्ग दाखवण्याचं काम करतात, योग्य मार्ग दाखवण्याचं काम करतात. म्हणून आपल्या आयुष्यात गुरु असणं आवश्यक आहे. तसंच आता या व्हिडिओच्या निमित्ताने संधी आलीच आहे, तर मी माझेसुद्धा गुरु, आध्यात्मिक गुरु, प्रेरक वक्ते आणि माझे आजूबाजूचे सर्व लोक, नातेवाईक ज्यांनी मला वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केलं आणि ज्यांनी मला सर्व गोष्टीत साथ दिली, अशा सर्वांचे मी गुरुपौर्णिमेनिमित्त आभार मानते आणि कृतज्ञता व्यक्त करते. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट्स करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि परत भेटू पुढच्या व्हिडिओत नवीन विषय, नवीन टिप्स घेऊन. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि प्रामाणिक राहा. बाय बाय.